बाळा, आज मी तुला आशीर्वाद देण्यासाठी नाही, तर तुझ्या मनाचा आरसा दाखवण्यासाठी आलो आहे. तू रोज माझ्या समोर हात जोडतोस, पण एक गोष्ट सांग, तुझे हात माझ्या समोर जोडलेले असतात, पण तुझे मन कुठे असते? तू प्रार्थना करतोस, पण त्याच वेळी भीतीही धरून ठेवतोस. तू माझ्यावर विश्वास असल्याचं म्हणतोस, पण प्रत्येक अडचण आली की सर्वात आधी विश्वासच सोडून देतोस. बाळा, मी तुला कधीच सोडलं नाही. तूच माझा हात सोडून काळजीच्या मागे धावत गेलास. आज तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. हे माझ्याच वाट्याला का? मी एवढं चांगलं करूनही मला दुःख का? माझी किंमत कोणाला कळत नाही का? मी तुझे हे सगळे प्रश्न ऐकले आहेत, पण आता माझंही हे ऐक. जी माणसं तुला समजून घेत नाहीत, त्यांच्या मागे धावण्यात आयुष्य वाया घालवू नकोस. ज्यांना तुझी किंमत कळत नाही, त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. तुझी ओळख लोकांच्या शब्दांनी नाही, तुझ्या कर्मांनी ठरते. आणि लक्षात ठेव, शांत राहणारा माणूस कमकुवत नसतो, तो योग्य वेळेची वाट पाहत असतो. आजपासून स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करणं बंद कर. दुसऱ्या आयुष्यात काय आहे हे पाहण्यात तू स्वतःच्या आयुष्यातील आनंद विसरलास. मी तुला जे दिलं आहे त्याची किंमत तुला आज नाही समजणार, पण एक दिवस मागे वळून पाहशील तेव्हा म्हणशील, स्वामी, तुम्ही जे केलं तेच माझ्यासाठी योग्य होतं. बाळा, आज मी तुझ्याकडून फक्त एकच गोष्ट मागतो. रोज 5 मिनिटे स्वतःशी प्रामाणिक राहा. तुझ्या मनात राग असेल तर तो मान्य कर. भीती असेल तर ती मान्य कर. अश्रू येत असतील तर त्यांना थांबवू नकोस, कारण खरा भक्त तोच असतो जो माझ्यासमोर खोटं हसत नाही. मी तुझ्या चेहऱ्याकडे नाही, तुझ्या मनाकडे पाहतो. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेव, लोक तुला किती ओळखतात यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तू स्वतःला किती ओळखतोस. ज्या दिवशी तू स्वतःवर विश्वास ठेवशील, त्या दिवशी तुला माझा हात तुझ्या खांद्यावर असल्याची जाणीव होईल. चल बाळा, आज काही मागू नकोस, फक्त इतकंच म्हण, स्वामी, मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. बाकी सर्व मी योग्य वेळी सांभाळेन.